संशयास्पद मृत्यू झालाय। 20 ते 25 विद्यार्थी तापाने आजारी असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली। त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे। पंढरपूर नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झालाय। पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मनमाड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कमल आंधळे बिनविरोध निवडून आल्यात। कमल आंधळे यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सोलापूरचे शिवसेना पदाधिकारी उजनीच्या पाण्यासाठी आक्रमक झाले। मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांपर्यंत पाणी पोहोचवलं जात नसल्याचा निषेधार्थ ठिय्या आंदोलन केलंय। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भरधाव चारचाकीच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला। शाळा सुटल्यानंतर घरी चालत येत असताना भरधाव चारचाकीनं मुलीला धडक दिली। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटर विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। यात सक्तीचे स्मार्ट मीटर नको अशी मागणी करण्यात आली। या मोर्चात पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार सहभागी झाले। हिंगोलीत शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। वडद इथे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बाधित शेतकऱ्यांनी जोरदार विरोध करत परत पाठवला। छत्रपती संभाजीनगर शहरातील बोडखे काकू हॉटेलमध्ये उंदीर आढळल्यानं खळबळ उडाली आहे। ग्राहक जेवतात त्या जागेतच उंदीर मुकाटपणे फिरताना दिसल्यानं स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे घर कोसळलंय। मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मेंढा येथील शहारे कुटुंबियांचं घर कोसळलं। बीडमधील ओमकार कारखान्याची मालमत्ता जप्त करून विक्री करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिलेत। कारखान्याने शेतकऱ्यांचे 4,47,00,000 रुपये थकवलेत। बारामतीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे डिस्टिलरी ऑफिस सील करण्यात आलंय। सुनेत्रा पवार चेअरमन असणाऱ्या कारखान्यावर ही कारवाई झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा होतीये। धुळे शहरात कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या। वाजत गाजत मिरवणूक काढत कानबाई मातेचं विसर्जन केलं। तर वर्ध्यात कावड यात्रा सुरू होण्यापूर्वी दुर्घटना घडलीय। कावड अंगावर पडून 6 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बीड जिल्हा रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान माता मृत्यू प्रकरणात वाढ झाल्याचा आरोप आहे। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर अलार्म बंद आहेत। अमरावतीतील दुर्घटनेनंतर फायर अलार्मचा मुद्दा ऐरणीवर आलाय। छत्रपती संभाजीनगरमधील एका महाविद्यालयातील गैरप्रकारांवर अमित ठाकरे आक्रमक झाले। विद्यार्थिनींच्या समस्या 24 तासात सोडवण्याचा इशारा दिलाय। रत्नागिरीत नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। पोलीस बंदोबस्तात साळवी स्टॉप इथून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथे आदिवासी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। नव्या जीआरनुसार वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्षाची वयोमर्यादा लागू करण्यात आल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले। बारामतीतल्या खांडज इथे बिबट्याची दहशत आहे। ग्रामस्थ लहान मुलांचा जीव धोक्यात आहे। वनविभाग बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरत असल्याची तक्रार आहे। तर धुळ्यात साखरेच्या दरवाढी विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलंय। महागाई विरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील ग्राहकांकडून स्वस्त धान्य दुकानात साखर उपलब्ध करून देण्याची मागणी होतीये। शासनानं सर्वांना साखर उपलब्ध करून दिल्यास मोठा आधार होईल असं ग्राहक म्हणतायत। तर विदर्भातील शेतकऱ्यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। भूसंपादनाच्या विरोधात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले। बुलढाणा जिल्ह्यात रेशनचा निकृष्ट तांदूळ घेऊन महिला थेट तहसील कार्यालयावर धडकली। तहसीलदारांच्या दालनात तांदूळ टाकून वितरण व्यवस्थेचा निषेध केलाय। जात प्रमाणपत्र अट रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी वडार समाज एकवटलाय। वीर वडार एकता फाउंडेशननं प्रारंभ राज्यभराला सुरुवात केलेली आहे। बीडमध्ये हुतात्मा राजगुरू जयंती दिनी माकपनं मराठवाडा पातळीवरील मेळावा आयोजित केला होता। यावेळी भ्रष्ट आणि तत्वशून्य राजकारणाविरोधात एल्गार पुकारण्यात आला। 1 सप्टेंबर पासून कारखाने बंद करण्याच्या इशाऱ्याविरोधात विडी कामगार आक्रमक झालेत। सोलापुरात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर विडी कामगारांनी ठिय्या दिला।
जामखेडमध्ये आनंद मेळाव्यात अपघात घडलाय. हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून तरुणी खाली कोसळली, तिला गंभीर दुखापत झाली आहे. अक्कलकोटमध्ये पावसाअभावी खरीप पिकं अक्षरशः करपली आहेत. घोळसगावसह किणी, बोरगाव, वागदरी परिसरातले शेतकरी हवालदिल झाले. दुसऱ्या श्रावण सोमवारी सोलापुरात शिवभक्तांची श्री सिद्धेश्वर मंदिरात गर्दी पाहायला मिळाली. योग समाधीला 800 किलो फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली. कोल्हापूर आरटीओ ऑफिस बंद असल्यानं जिल्हा ऑटो रिक्षा कृती समितीनं आक्रमक भूमिका घेतली आहे. रिक्षा वाहन हस्तांतरण, वाहन नोंदणी मिळणं अशी शासकीय काम महिनाभर बंद असल्यानं रिक्षा चालक त्रस्त आहेत. नांदेडमधील विमलेश्वर महादेव मंदिरात 36 फुटी त्रिशूळाची स्थापना छावा संघटनेच्या वतीनं करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती होती. येवला तहसीलमध्ये 20 ते 25 वर्षांनंतर आमसभा भरली. आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा झाली. चांदवडच्या चंद्रेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. श्रावण सोमवार निमित्तानं भाविक दर्शनाला आले होते.